आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होऊ शकतो आणि या शपथविधीनंतर महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार। हे एक चित्र आहे सकारात्मक। पवार कुटुंबासाठी जरी हा काळ दुःखाचा असला, दुखवट्याचा असला, तरी सुद्धा पक्षासाठी एक मोठी घडामोड आहे, महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी घडामोड आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार यांची सायंकाळी पक्षाच्या नेतृत्वासोबत, पक्षातले जे नेते आहेत, टॉप ब्रास आहेत, त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली। या बैठकीनंतर सुनेत्रा पवारांची त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि नरेश अरोरा यांच्यासोबतही बैठक झाली। शिवाजी काळे आपल्याला अपडेट देतात। शिवाजी, उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथविधीची कुणकुण लागतेय? अगदीच, म्हणजे ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यामध्ये महिला धोरण आणलं, त्याची श्री देशभर ओढण्यात आली, त्या महिला धोरणात, त्या राष्ट्रवादीमध्ये आता महिला पर्व सुरू होणार आहे। एकीकडे सुप्रिया सुळे असणार आहेत, एकीकडे सुनेत्रा पवार असणार आहेत आणि या महिला पर्वामध्ये राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार असणार आहेत। कठीण परिस्थितीमध्ये आहे, मात्र इतिहास असं सांगतो की महिलांना जेव्हा जेव्हा मोठी पदं मिळालेली आहेत ते कठीण परिस्थितीमध्ये मिळालेले आहेत। मग त्या अहिल्याबाई होळकर असो, त्यानंतर इंदिरा गांधी असो की बाकी कोणत्याही नेत्या असो, त्यांना म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंना गेल्यानंतर पद देण्यात आलं होतं। इंदिरा गांधींना त्यांनी सक्षमपणे सांभाळलं, परिस्थिती कठीण होती। त्याच पद्धतीने आता सुनेत्रा पवार यांना हे पद देण्यात आलेलं आहे आणि अनेक लोकांना असं वाटतं की त्यांना ते त्यांच्या कारकिर्दीच्या बाबतीमध्ये त्यांना ते झेपेल का, असे प्रश्न उपस्थित केले जातील। मात्र महिला या अत्यंत सक्षम असतात आणि त्या या संदर्भामध्ये अत्यंत सक्षमपणे हे पद जे आहे ते सांभाळू शकतील, कारण त्यांचा जो वारसा आहे त्या पद्मसिंह पाटील यांच्या घरातून येतात आणि त्यांनी एन्व्हायरमेंट फोरम असो, त्याचबरोबर आतापर्यंत दादांच्या बॅकग्राऊंडला काठेवाडीमध्ये जी कामं केली गेली आहेत ते सगळी कामं जी आहेत त्या सुनेत्रा पवार यांनी बघितलेले आहेत। ज्या विद्याप्रतिष्ठानच्या कामामध्ये देखील आणि उद्या संध्याकाळी शिवाजी 5 वाजता हा शपथविधी होऊ शकतोय। सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष होणार आहेत। ही या घडीची आणखीन एक महत्त्वाची अपडेट। सुनेत्रा पवार हे पक्षाची धुरा आपल्या हातात घेत आहेत। राष्ट्रवादीचं विलीनीकरण हे जवळपास संपल्यात जमा असं समजायचं। सुनेत्रा पवार या पक्षाच्या अध्यक्ष होणार आहेत।